दौलताबादच्या देवगिरी किल्ला परिसरात भीषण आग लागलेली आहे। किल्ल्याच्या चारही बाजूला धुराचे लोट पसरलेले आहेत। देवगिरी किल्ल्याच्या परिसरात ही भीषण आग लागलेली आहे आणि किल्ल्याच्या या संपूर्ण परिसरात धुराचे लोट उठलेले आपल्याला दिसत आहेत। आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी दत्ता कानावटे आपल्यासोबत आहेत। दत्ता, नेमकी ही आग कुठे लागलेली आहे आणि या आगीत पुरातन अशा किल्ल्याचं काही नुकसान झालंय का? नक्कीच सौरभ, देवगिरी किल्ला हा 1300 वर्ष जुना किल्ला आहे। या किल्ल्याला सगळीकडूनच आग लागलेली आहे। फक्त देवगिरी किल्ल्याच्या परिसरातच नाही तर देवगिरीचा किल्ला सुद्धा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला आहे। आपण जर बघितलं तर आपल्या समोर हा देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला आहे। तो किल्ला जो आहे त्या किल्ल्याचा संपूर्ण डोंगर, त्यावर ते असलेलं गवत, झाडझुडप हे सुद्धा पूर्णपणे जळाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। देवगिरी किल्ल्याच्या ज्या काही 3 तटबंद्या होत्या, तिन्ही तटबंद्यांच्या आतमध्ये सध्या आपल्याला ही आग भडकल्याचं पाहायला मिळतंय। चारही बाजूने सगळीकडून धुराचे लोट उमटत आहेत। या ठिकाणी जे काही गवत होतं ते संपूर्ण गवत जे आहे ते जळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। सगळीकडून ही आग जी आहे ते मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। समोर जर आपण बघितलं तर तो ऐतिहासिक चांद मिनार आहे, जो दिल्लीतला कुतुब मिनार, त्यानंतरचा हा चांद मिनार आहे। त्या चांद मिनारला सुद्धा चारही बाजूने आगीनं वेढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा जो धूर आहे या धुरामुळे त्या चांद मिनारचं सुद्धा मोठं नुकसान होतंय। ऐतिहासिक वास्तू आहे त्याचं सुद्धा मोठं नुकसान होतंय। वरती आपण जर किल्ल्याच्या वर बघितलं तर तिकडे तो हवा महाल आहे, ज्याला बारादरी म्हटलं जातं, ती सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहे। त्याच्या सुद्धा आसपासचं जे गवत आहे ते संपूर्ण जळालेलं आहे। त्यामुळे या धुरामुळे आणि आगीमुळे तिथल्या सुद्धा वास्तू वैभवाला या ठिकाणी धक्का पोचत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। किल्ल्याचा खंदक आहे, खंदकाच्या आतला भाग आणि खंदकाच्या बाहेरचा जो भाग आहे तो सुद्धा भाग पूर्णपणे पेटलेला आहे। समोर अग्निशमन दलाचे जवान आलेले आहेत, त्यांची गाडी सुद्धा या ठिकाणी दिसते आणि त्यांच्याकडून सुद्धा ही आग विझवण्याचा तोकडा प्रयत्न केला जातोय। मात्र देवगिरी किल्ला हा कधीच भेदला जाणार नाही अशा पद्धतीने बांधण्यात आला होता। त्यामुळे आजूबाजूने पाणी मारून ही खरं तर आग विझणं या ठिकाणी कठीण दिसतंय। मात्र या देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीच्या आतमध्ये जे काही जुने अवशेष होते, जुन्या इमारती होत्या, त्यांचे जे काही लाकडं होते त्या सुद्धा लाकडांनी पेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते आहे। प्रचंड मोठा, म्हणजे मुळात देवगिरीचा जो वरचा उंच किल्ला आहे तो जर वगळला तर खालचा जो भाग आहे तो शेकडो एकर परिसरामध्ये पसरलेला आहे आणि त्या शेकडो एकर परिसरामध्ये वेगवेगळ्या जुन्या वास्तू सुद्धा आहेत। त्या वास्तूंना सुद्धा या ठिकाणी या आगीचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्या समोर जी ही एक तटबंदी दिसते, या तटबंदीसारख्या आणखी 3 तटबंदी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी जळत असताना पाहायला मिळतात। ठीक आहे दत्ता, धन्यवाद या माहितीबद्दल।